20 धावांची गरज आहे. मोठे फटके तुम्हाला इथून मारावे लागतील. काही घडू शकते या मॅच मध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. फटका अप्रतिम आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि तेजसला दिला जातोय परतीचा इशारा. बॅटर तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 5वा. बॅटर बाद. आता 5 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. 5 चेंडू 26 धावा. निम्मा संघ आता गारज झाला. अर्धा संघ पॅव्हिलियनच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 26. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 26 धाब्यांची गरज. या मॅच मध्ये नवीन फलंदाज मनोज सध्या मैदानाच्या आतमध्ये येतात. पाहूया मनोज यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. चला नेरूळ टीम कॅप्टन व्यासपीठावरती यायचा आहे. यावेळेला आणखीन एक विकेट मिळू शकते. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि आणखीन एक विकेट प्राप्त झाली. इथून मात्र बॅट्समन बाद होतोय. मनोज आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाहीये. शून्याचा चष्मा घालून मनोज इथून मात्र बाद होतात. गोल्डन डकचे शिकार ठरतात. आणि पाहूया विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिली विकेट हॅट्रिक तर प्राप्त केलेली आहे कोपरखेडणे या टीमच्या ओमकारने. आता दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 26 करायच्या आहेत. 4 बॉल मध्ये 26 धावांची गरज. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. यावेळीचा हा अतिशय सुरेख बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणि इथे जर का आपण बघितलं तर या स्पर्धेतील दुसरी